हे गाइज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. माझी झोप आता पूर्ण नाही झाली आणि आज खूप लवकर उठली. माझं डेली रुटीन आता परत चालू झालंय. सो मम्मी पप्पा नव्हते तर मला थोडासा मस्त आराम होता. थोडंसं उशिरा उठायची मी, पण आता परत चालू झालंय माझं रुटीन. तर एक 5 मिनिटांमध्ये मी आवरते, रेडी होते, आंघोळ करते, लगेच भेटूयात फ्रेश झाल्यावर. मी झाली रेडी खूप कमी वेळामध्ये. सकाळची माझ्या मागे खूप घाई असते, तर त्याच्यामुळे मी झाली रेडी एकदम कमी वेळामध्ये. तर चला पटकन, आता वेळ नाही वाया घालत, टाइमपास नाही करत, किचनमध्ये जाऊया. आणि प्रतीक माझ्या आधी उठून मार्केटिंगला पण गेलाय. एवढा सकाळी सकाळी आज प्रतीक 6 वाजता उठलाय आणि मी 7 वाजता उठले. चला मी जाते किचनमध्ये आणि मग गप्पा मारूया आपण. तर हे बघा, मी आज करणार आहे कोबीची भाजी आणि इथे माझं पाणी गरम. तर आता पहिली भाजीला फोडणी देते मी, त्याच्यानंतर आता चहा ठेवला इकडे एका साईडला. थोडंसं दूध माझ्याकडनं उतू गेलंय. पीठ मळायचं आहे आणि पीठ मळलं की चपात्या करणार लगेच, मग झालं. तर गाईज, माझं किचन मधलं सगळं आवरून झालंय आणि मी आज बनवली कोबीची भाजी, चपाती आणि मी आता खाते फ्रूट. म्हणलं आता नाश्ता थोड्या वेळाने करते, पहिले फळं खाते, जरा खूप फळं होते घरात म्हणून मी खाते आता. तर आता प्रतीकची आंघोळ होतीये, कारण की प्रतीकने सकाळी आंघोळ नव्हती केली. ते लवकर उठले आणि लगेच गेले, कारण की अर्जंट कस्टमरला द्यायचं होतं, त्याच्यामुळे लगेच जावं लागलं. मग आता आंघोळ चालली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता पण करू. आधी मी खाऊन घेते पण. तर गाईस, माझं पण आवरून झालेलं आहे मस्तपैकी. आज आम्ही वाळून दे की, वाळून लगेच कसा टाकलं तसं टाकलाय. तर आज आम्ही पनीर बनवणार आहे. तुम्हाला आज मी पनीरची पॅकिंग दाखवतो, कशी आपला पनीर कसं असतं ते. आणि कालच्या व्लॉगला कमेंट केलं एकाने, काय तर नाव त्यांचं तर माझ्या लक्षात नाही, की दत्तनगरमधून तुमचं पनीर आणि दही, आपलं ताक आणि दही घेतलं, खूप टेस्टी होतं. तर थँक्यू व्हेरी मच. असंच मी आज संध्याकाळी परत तुम्हाला एरियांची नाव सांगेल. त्या एरियामध्ये कोण राहत असेल तर नक्की सांगा. मी तिथं कुठलं दुकान असेल त्या दुकानाचा फोटो काढून टाकेल, तर ते तुम्ही परचेस करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. होनेस्ट एकदम खरं कसं वाटलं, काय वाटलं, एकदम खरं कमेंट करून सांगा. तुम्हाला वाईट चांगलं नाही वाटलं पण सांगा, आपण डेव्हलप करू. अजून काय विषय नाही त्याबद्दल. आज तुम्हाला सध्या मी पनीर दाखवतो. काय करते? कवड घ्यायला आलो इथं. उठतंय का? सगळे पूर्ण संपून जातील. फोटो काढायला हे चांगले एकच पाहिजे. अजून घेते ना मी थोडे. खराब निघाले. मावशीचे सगळे किती घ्यायचे चांगले आहेत का पण घरी? ते चांगले का? कुठे आहे घर? आम्ही आता त्या मावशीकडे गेलो होतो, सगळे कौट फोडले पण त्यातले 2च चांगले निघले. तर त्या मावशी म्हणलं की जाऊन दे, नाही का तसं पण हे कोणाला देतानाच आले, खराबच होता ना आतमधून. तर मग ते म्हणले की तुझ्यासाठी मी परत घेऊन येईल उद्या परवा, एखादी चक्कर मार. आता त्यांच्या घरी होते, पण आता म्हणलं जाऊन दे, आता कुठं त्या घरी जाणार, परत ते घेऊन येणार, मग तिथे आमचा वेळ गेला असता. मग म्हणलं की आपल्याला बाकीचे पण काम आहेत, आता नको, नंतर घेऊया. मग आम्ही 2च घेतले कौट आणि आता आम्ही चाललो डीमार्टला, कारण की आहे ना साखर संपली आहे आणि भांड्याचे साबण पण संपले. तर म्हणलं आता या रोडनी चाललो तर आपण
जाऊन घेऊन जाऊया दोन्ही पण गोष्टी. बाई आम्ही आलोय. मागत वजन ते काय माग पाणी भरते ना पप्पा मी एकूण भरणार ते आहे की दोन ओ पप्पा आज चक्क तुम्ही भाजी निवडत बसले ते. ते चिलीची भाजी आई ग बाई कशाची काय माहिती कशाची भाजी आणली. चिल्याची भाजी पप्पा निवडत होते आता बघितलं आल्यावर. होय आणि आम्ही बघा ते मला सांगितलं साखर संपली होती. साखर आणली. साबण आणले. माझे साबण संपले होते म्हणून मी एवढे दिवस आंघोळ करत नव्हते माहिती का तुम्हाला. आणलं की ते जाऊन ब्लॅक सॉल्ट आणलं मला लागतंय म्हणून. कौट आणले त्या मावशीकडनं. हा भांड्याचे साबण संपलेले. बाहेरून आलो आणि तेवढ्यात पाणी आलं. भांडी बघा केवढी पडली. सकाळी तेवढी भांडी घासली. आता परत एवढी भांडी पडली. आता म्हटलं पाणी भरायचंय. पाणी भरून घेते पहिलं. मोटर चालू केली आहे. हे बघा सकाळी एवढी भांडी होती. आता पण एवढी भांडी होती. वैताग आले मला आता भांडी घासून. ते मावशींकडनं कौट आणली होती. आता त्याला साखरमध्ये मिक्स करते. कौट पण मी साखर टाकून ठेवलंय. मस्त लागतं मला एवढं आवडतं ना. आता हे मुरल्यावरती अजून भारी लागणार. मग मी खाणार त्याला. पप्पाला पण आवडतं. मम्मी नाही खात आंबट. मम्मीला आंबट. मम्मीला खाऊशी वाटतं पण खाऊ शकत नाही. मम्मीला लगेच खोकला लागतो. तर मी म्हटलं आता चहाचा टायमिंग झालाय तर मग बटाटा वडा बनवावा आज आणि चटणी मस्त चहासोबत. तर गाईज मी बनवलेत मस्तपैकी बटाटा वडे गरमागरम आणि सोबत आहे ग्रीन चटणी आणि त्याच्यासोबत आहे चहा मस्तपैकी. आणि त्यासोबत आहे मी. आणि त्यासोबत आहे प्रतीकचा हा काला. लय काला करून खायची सवय लागली आहे. तर गाईज तिकडे बघा आपले पाकिट छापून पनीरचे. पनीरचे पाकिट छापून झाले ते बघा तुम्हाला दिसत असेल. पॅकिंग बाकी. बेडवरती ठेवले ते आता. पॅकिंग बाकी आहे. इथं पप्पाचं चाललंय आता वडे खायचं. पप्पा कसे झालेत वडे खरं सांगा. ऍक्टिंग नका करू उगाच. हा खरं का. तर गाईज मी आयुष्यात पहिल्यांदा बनवलेत हे वडे. आयुष्यात 25 वर्षात पहिल्यांदा बनवलेत हे वडे. पप्पा आणि ती चिल्याची भाजी आहे. ती अजून निवडून झालं नाही. चिल्याची ना चिकलाची भाजी. तू पण बोली झाली पाहिजे. चिल्याची भाजी आहे ती अजून निवडून नाही झाली. काय माहिती कशाची भाजी आहे. गवत आणलंय. चिल्ल्या पिल्ल्याची भाजी आहे गाईस. तर ती आता आणली आहे पप्पानी. चिलाची भाजी म्हणतात आमच्या गावाला. कमेंट करून सांगा तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात. आता सुकून गेली त्यामुळं ती तुम्हाला कळणार नाही. पण ही अशी असती भाजी. हाटून करतात आपल्या पालकसारखी. आणि ह्यांच्या भागात त्याला चिल्याची भाजी म्हणतात. आमच्या भागात त्याला पिल्याची भाजी म्हणतात. तुमच्या भागात त्याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आमच्या भागात भाजी म्हणतात. अरे ते गवत असतं गवत. स्पेशल मावशी येणार आहे आणि मावशी बनवणार आहे. स्पेशल मावशी जागा मावशी स्पेशल बनवणार आहे. मावशी येऊन स्पेशल बनवणार आहे. स्पेशल मावशी नाही. आज चौथी मावशी टप्पती काय भाजी मावशी कुठं मावशी येणार आहे. त्यांच्यावर आता प्लॅन करायचा. हा मग पप्पाला चटणी देते मी. तिकडे तुमच्याकडे काम आहे म्हणून. आणि ती कालची मेथीची भाजी निवडून घेते सगळी. तर काहीच आमचा नाश्ता करून झालाय रात्रीचा. आणि आता माझं किचन परत झालंय क्लीन. हे बघा हे तिसरी टाइम आहे. मग अशी सकाळ मग अशी एकदा दुपारी हे आत्ता सेम एवढेच होते. आणि हे बघा इथे आहे माझं कौट रेडी मस्तपैकी. मला खूप आवडतं. घरात वास सुटलाय कौटाचा. आम्ही बाहेर गेलो ताक द्यायला. हे म्हणले बाळाला भेटायचंय. तर आम्ही बाळाला भेटा आलोय. इथं बघा काय चाललंय बाळाचं. बाळाचं किती बर्थडे. मावशीने आपल्याला बोलवलं नाही पण आपल्या नशिबात होतं ते. नशिबात होतं नशिबात. तिसऱ्या महिन्याचा बर्थडे. तिसरा बर्थडे नाही तिसरा तिसऱ्या महिन्याचा बर्थडे. बाळाला घेऊन बाबू बाळाच्या पप्पाचा बर्थडे चाललाय असं वाटतंय पहिला. हे सम्यक काय रडतोय. युट्यूब काय रडतोय तू. मोबाईल बघ आपला. युट्यूब वाले आले बघ. युट्यूब वाले थोडं शांत करा मग कापा वाटलं ह्या त्रिशेचं पण असंच केलं होतं. पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना त्याला उभं राहून घ्यायला लागतं.
का पा हॅपी बर्थडे. हो झालं झालं गेला. झालं केक कट झाला ए बर्थडे बॉय आज 3 महिन्याचा झालाय बर्थडे बॉय. किती महिन्याचा झाला? 3 महिन्याचा. 3 months हा? complete. हॅपी बर्थडे. कसा बघतो बेकर दिला त्याने आता. आता का शांत बसला? त्याला उभं राहून पाहिजे नसतं. उभं राहून बोलतोय तो. उभं राहून पाहिजे नसतं. आलं रे, खा ना. कपडे बिपडे नवीन घातले तर मस्त पैकी ब्लॅक बी झालाय. ब्लॅक दपरेकसाठी. कसा बघतोय बघ काय तो माझ्याकडे. तर गाईज भाजी करायला आल्या दोन्ही मावश्या, पण भाजी काय कोण करायला तयार नाही. मावशीला आलाय कंटाळा आणि या मावशीला पण आलाय कंटाळा. मम्मीला भाजी करता येत नाही ती वाली. जापा फोडणीला दे. हे बघा भांडणं चालले तिथं. अगं बीसीचं काय करते आता? दे बाय मी चालले घरी. तू आलीस फोडणीला द्यायला ना तर तू फोडणी दे. आज पप्पा सकाळपासून भाजी निवडायला बसले. ते पप्पा आता भाजीला लय चव येणार आहे. पप्पाने एवढे सगळे मावशी पण निवडायला लागली. पप्पाला मदत करतात. हे बघा अजून एक मोठी गड्डी आहे. तुम्ही दुपारी बघितलं असेल पप्पा भाजी निवडायला बसतो ते. त्यावेळेपासून आतापर्यंत भाजी निवडते ते. संध्याकाळी 9:30 वाजल्यात. दुपारी 4 टाइम बघा 5 तास झाले. आता काय खरं नाहीये. 5 तास पप्पा भाजी निवडायला बसले. आणि ती एका भाजीसाठी 4 लोक जायला लागतात. ती एक भाजी आहे ती ह्यांनाच येते फक्त करायला. मावशीला आणि छोट्या मावशीला आणि बारक्या मावशीला येते. मम्मीला नाही ती करता. छोट्या मावशीला बारक्या मावशीला कसं? मोठ्या मावशीला आणि बारक्या मावशीला येते करता. तर मग 2 मावश्या आल्या ते करायला. पण ही काय बोलती जाईलच कळत नसते की छोट्या मावशीला आणि बारक्या पागल मावशीला. झाले मी याच्या प्रेमात. यांच्या प्रेमात पागल झाली बघा. तर गाईज छोटी मावशी आणि मोठी मावशी दोघं पण आले ते भाजी करायला. आणि आता ती भाजी करायला लागले. ते संगीता मावशी करायला लागली भाजी. वापसा नव्हता ना हो. काय अकन काळा पडले. काय झालं? या कमळाचं पडलं. कशामुळे नग काळा झालं? दाखवा पप्पा. ते भाजी निवडून. दाखवा ना कसं झाले नग. बापरे. वापसा नव्हता ना त्यामुळे तसं झालं. प्रकारे भाजी तयार झालेली आहे. पाणी संगी मावशीने केली आज भाजी. दे पाणी. नाही पाणी नको मीठ आणू. तर या भाजीसाठी एवढं कौतुक चाललं होतं. भाजी एवढी सिंपल भाजी होती की मम्मीने पायलने पण घरी केली असती. तुला लागते का वाळली? पप्पा म्हणले मी पण चमचाच घेतो जेवायला. हा अजून व्हॅलेंटाईन डे वीक नाही संपला ना अजून म्हणून चालू आहे. हा व्हॅलेंटाईन डे वीक नाही संपला. ही भाजी आणली शेतामध्ये आम्ही आवड्या तोडून. गामागून झाले तरी भाजी तोडीतोय 2 दिवस भाजी निशितोय आम्ही. हा माणसाचं कसं असतं हावड्यासाठी जेवढ्या गेला. आज माझं तुम्हाला फेस जरा वेगळं वाटत असेल. माहित नाही माझी झोप पूर्ण नसेल झाली म्हणून सकाळपासून माझा फेस आज असाच आहे. आणि खूप रेड पण झालाय. माहित नाही का झालाय. तर मी आता खात होते कौट. जे मी साखर टाकून ठेवलं होतं ते कौट खात होते आता मी. आणि चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून मला नक्की सांगा गाईज. बाय बाय. भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये.